नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आपल्या सर्वांचं शाश्वत अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्राच्या बजेटवर असणार आहे. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या सोर्सची गरज लागणार आहे. त्यानंतरचे व्हिडिओ जे ॲपवर असणार आहेत त्यामध्ये भारताचं बजेट असणार आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2 पार्टमध्ये असणार आहे. ते एकदम डिटेलमध्ये आपण करंटच्या अँगलनं सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर एक टेस्ट होणार आहे, जी मिनी टेस्ट या सगळ्या गोष्टीवर असेल. आता हा जो पार्ट आहे तो सर्वात जास्त दुर्लक्षिलेला पार्ट आहे. जवळपास राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेला आणि कंबाईंड पूर्व मुख्यला वेगवेगळ्या टप्प्यात तो विचारला जातो. ह्याचं जे वेटेज आहे ते 5 ते 10 प्रश्नाचं आहे. मुख्य परीक्षेला 10 प्रश्नांच्या आसपास आणि पूर्व परीक्षेला 3 ते 4 प्रश्न याच्यावर विचारले जात आहेत. तर हा जो पार्ट आहे तो तुम्हाला पास करणार नाही पण फेल करण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरतोय, कारण हा सर्वात जास्त दुर्लक्षिलेला गट आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला फायनल मेरिट लागतं त्यावेळेस हे 5 मार्क खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. या पार्टमध्ये आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एकदम डिटेलमध्ये बघूया. इंग्लिश संकल्पना पण मी सोबत सांगणार आहे. तर सुरू करूया मित्रांनो. महाराष्ट्राचा 2022-23चा जो अर्थसंकल्प होता तो महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला होता. आणि तो कधी मांडला त्याची तारीख महत्त्वाची आहे. आपले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 11 मार्च या दिवशी हा बजेट मांडण्यात आला होता. आणि लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री दिसत आहेत, तत्कालीन अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई दिसत आहेत. तर 11 मार्च ही तारीख महत्त्वाची आहे. आपले छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे आणि त्यांना वंदन करून हा बजेट सादर केला गेला होता. आणि हा महाविकास आघाडीचा तिसरा आणि शेवटचा अर्थसंकल्प होता. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडले. हे शब्द महत्त्वाचा आहे. जो कोविडचा काळ होता त्याच्यामध्ये आपलं जे इंडस्ट्रीवर आणि सेवेवर आधारित जे राज्य आहे त्याचा विकास दर थोडासा काही मंदावला होता. आणि तो विकास दर परत पूर्ण स्थितीवर आणण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्थेचा जो गाडा आहे तो पूर्ववत करण्यासाठी विकासाची पंचसूत्री हा शब्द लक्षात ठेवा, ती मांडण्यात आली होती. तुम्ही केंद्रीय बजेटमध्ये पण बघणार आहोत की त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेक्टर आणि फोकस एरिया सांगितले होते. तसं आपल्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये विकासाची पंचसूत्री सांगितलेली आहे. ते 5 ज्या गोष्टी आहेत ते पण लक्षात ठेवायचं आहेत आपल्याला. आणि त्या पंचसूत्री म्हणजे काय, तर हा कोर एरिया आहे. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये भरीव गुंतवणूक होऊन त्यांनी टार्गेट काय ठेवलं तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन पर्यंत न्यायचं आहे. इकडे जे आपले केंद्राचं टार्गेट आहे ते 2024 पर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची. कुणाला? भारताची अर्थव्यवस्था. म्हणजे केंद्राची अर्थव्यवस्था किती होईल? $5 ट्रिलियन. महाराष्ट्रानं काय टार्गेट ठेवलंय तर $1 ट्रिलियन ठेवलेलं आहे. आणि हे देशातलं पहिलं राज्य असणार आहे. सध्या जर बघितलं आपण या वर्षीच्या आर्थिक पाहणीनुसार तर आपला जो वाटा आहे तो भारताच्या GDPमध्ये 14 ते 15% आपला म्हणजे महाराष्ट्राचा. आता आपलं टार्गेट काय तर आपण 20% पर्यंत जाणार आहोत. म्हणजे देशाचं जर 5 ट्रिलियन झालं तर महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन होईल. त्यासाठी पंचसूत्री महत्त्वाची आहे. त्यामध्ये काय काय असणार आहे मित्रांनो, तर पहिलं महत्त्वाचं आहे कृषी आहे, त्यानंतर आरोग्य आहे, मनुष्यबळ विकास आहे म्हणजे HRD, त्यासोबतच ट्रान्सपोर्टेशन म्हणजे पायाभूत सुविधा, दळणवळण, आणि 5वं आहे उद्योग. ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये शिक्षण नाही आहे पण मनुष्यबळ विकास म्हणजे HRDमध्ये शिक्षण, ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी येणार आहेत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे HRD आहे, मनुष्यबळ विकास हे लक्षात ठेवा. कृषी असणारच आहे, आरोग्य आहे, त्यासोबतच दळणवळण आहे आणि उद्योग आहे. तर या 5 सूत्रीसाठी सरकारनं 1,15,000 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केलेला आहे. येत्या 3 वर्षात या क्षेत्रासाठी 4 लाख कोटी देण्यात येणार आहेत. तर लक्षात ठेवा. आता हे 5 गोष्टी कोणत्या आहेत किंवा 5 जे क्षेत्र आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामधलं पहिलं आहे कृषी आणि संलग्न क्षेत्र, दुसरं मनुष्यबळ विकास, आता दळणवळण, सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग ह्यासाठी आपण बघणार आहोत की किती किती रुपये देण्यात आलेले आहेत. आता बघा, मनुष्यबळ विकास जी संकल्पना आहे ना ती खूप मोठी ब्रॉड आहे. त्याच्यामध्ये शिक्षण विकास येणार आहे, आरोग्य विकास येणार आहे, त्यासोबतच स्किल डेव्हलपमेंट येणार आहे, कामगार कल्याण येणार आहे, महिला बाल कल्याण, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. त्यामुळं त्यासाठी तब्बल 46,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 46,000 कोटी सगळ्यात जास्त HRDसाठी. त्यानंतरची जी तरतूद आहे ती पायाभूत सुविधेसाठी केलेले आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, दळणवळण, पायाभूत सुविधा 28,000 कोटी त्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतरची जी तरतूद आहे ती कृषी क्षेत्रासाठी, म्हणजे त्यासाठी ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर म्हणतो आपण. कृषी, त्यामध्ये पोल्ट्री आलं, मत्स्य व्यवसाय असेल, डेअरी व्यवसाय असेल, किंवा जे कृषीवर आधारित हातमाग उद्योग असतील किंवा मग साखर कारखाने असतील, यासाठी 23,000 कोटी रुपये ठेवण्यात आलेले आहेत. उद्योग व ऊर्जेसाठी 10,000 कोटी आणि आरोग्य क्षेत्रासाठी 5,000 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित केलेला आहे. आता आपण एक एक क्षेत्र एकदम डिटेलमध्ये बघूया. या पंचसूत्रीमधलं पहिलं क्षेत्र आहे कृषी व संलग्न क्षेत्र. आता बघा, ह्याच्यामध्ये जी पहिली तरतूद केलेली आहे त्यामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र
आता बघा मित्रांनो, हे जे केंद्र असणार आहे ते वसमत हिंगोली इथं असणार आहे आणि कशावर फोकस करणार आहे ते महत्त्वाचं आहे. आता या केंद्रासाठीचा जो निधी होता 100 कोटी रुपयाचा, तो महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केला होता. तुम्ही जे 10 निर्णय बघितले महाविकास आघाडीचे शेवटच्या कॅबिनेटमध्ये, त्यापैकी हा एक निर्णय होता. त्यामध्ये हळदीची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. जे वसमतचं बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र असणार आहे त्याच्यामध्ये हळदी या पिकावर फोकस केलं जाणार आहे. आता हळदीविषयी तुम्ही वाचलं की वायगावची हळद फेमस आहे. वायगाव कुठं आहे तर वर्ध्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातलं अजून एक ठिकाण आहे ते कुठलं आहे, सांगली. सांगलीची हळदीची बाजारपेठ फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल ते. तर हे एक तिसरं ठिकाण आहे हळदीविषयी, वसमतला हिंगोलीला. ठिकाण महत्त्वाचं आहे, वन लाईनर क्वेश्चन नक्की येऊ शकतो. यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहेत हळदीच्या संशोधनासाठी. त्यानंतर पुढे बघा, 2022 हे वर्ष महिला शेतकरी आणि शेतमजूर सन्मान वर्ष राज्य साजरं करते. महिला शेतकऱ्याविषयी 2022 हे वर्ष. आता आपण केंद्रीय बजेटमध्ये पण ते वर्ष बघणार आहोत. आता कन्फ्युजन होईल त्यामुळे दोन्ही सांगत नाही, फक्त हे लक्षात ठेवा 2022 हे वर्ष महिला आणि शेतकरी आणि शेतमजूर त्यांच्यासाठी सन्मान वर्ष असणार आहे, महिला शेतकरी आणि शेतमजूरसाठी. आता कृषीविषयी अजून एक महत्त्वाची घटना आहे की बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे दापोलीला आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीला आहे. हे दोन जे विद्यापीठ होते ते 1972ला स्थापन झाले होते आणि त्यांना 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 50 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने त्यांना संशोधनासाठी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आता बघा मित्रांनो, जे कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विद्यालय आहेत, ह्यांच्यावरच आपल्याकडं प्रामुख्याने कृषी क्षेत्रातल्या संशोधनाची जबाबदारी आहे आणि त्या संशोधनाला चालना मिळावी. त्यामुळे 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्या दोन विद्यापीठांना 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आता जे पहिलं विद्यापीठ कोणतं आहे तर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ 68 मध्ये स्थापना झाली. त्याच्यानंतर कोणतं विद्यापीठ स्थापन झाले तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे नागपूरला आहे. तर हे लक्षात ठेवा, 1972ला स्थापन झालेले हे जे दोन विद्यापीठ आहेत, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, यांना 50 कोटी रुपयाचा निधी दिला जाणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आता नियमित जे कर्ज फेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 20 लाख शेतकरी असतील असे जवळपास. आता हा रिपोर्ट कुठून येतो तर त्याचा आधी अभ्यास केला जातो आणि त्यानंतर योजना मांडली जाते. योजना डायरेक्ट आणली जात नाही, त्याच्या आधी लाभार्थी किती असतील, आपल्याला किती निधी द्यावा लागेल, ह्याचा सगळा अभ्यास शासकीय स्तरावर होतो आणि त्यानंतरच मग योजना जाहीर केली जाते. तर आपण ह्याच्या आधी बघितलं होतं, ह्याच्या आधी कोणत्या योजना आल्या होत्या तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी आपण जून 2017 मध्ये आणली होती, तुम्हाला आठवत असेल. या वर्षीच्या राज्यसभेच्या मुख्य परीक्षेमध्ये वन लाईनर क्वेश्चन आला होता. 2019 मध्ये कोणती कर्जमाफी योजना आली तर 2019 डिसेंबरमध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना आली होती. तर हे लक्षात ठेवा, महात्मा फुले कर्जमाफी योजना ही 2019ची आणि 2017ची जी कर्जमाफी योजना होती ती योजना होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना. दोन्हीमध्ये कन्फ्युजन करू नका. जी 2019ची कर्जमाफी होती महात्मा फुले यांच्या नावावर, तर त्यासाठी शेवटची मुदत डेट होती 30 सप्टेंबर 2019. ही तारीख महत्त्वाची आहे मित्रांनो. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल त्यांचं कर्ज फेडण्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. आता हे झालं कर्जमाफीसाठी. पण असे काही शेतकरी आहेत जे प्रामाणिकपणे आपल्या कर्जाचा हप्ता फेडतायत. असं नाही की बाकीचे अप्रामाणिक आहेत, त्यांचे काहीतरी कारणं असतात. अतिवृष्टीपासून ते दुष्काळापर्यंत आणि शेतमालापर्यंत बरेच शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. त्याच्या खोलात न जाता जे काही शेतकरी असतील ते प्रामाणिकपणे आपल्या कर्जाचा हप्ता फेडत असतील त्यांच्यासाठी स्पेशली ही योजना आणलेली आहे. अशा शेतकऱ्यांना जे कर्ज फेडतायत त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना बक्षीस किंवा बोनस दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, भूविकास बँकेची कर्जमाफी केली जाणार आहे. आता ही जी लँड डेव्हलपमेंट बँक असते तर ती बंद कधी करण्यात आली तर महाराष्ट्रातल्या 29 ज्या भूविकास बँक आहेत त्या 2015 मध्ये बंद करण्यात आला. त्यासाठी DA चौगुले समिती होती, DA चौगुले समिती. त्या समितीनं आपला अहवाल सादर केला आणि DA चौगुले समितीच्या शिफारसीनंतर ते तत्कालीन फडणवीस सरकार होतं 2015 मध्ये, जे महायुतीचं सरकार होतं, त्यांनी ज्या भूविकास बँक आहेत 29 संख्या लक्षात ठेवा मित्रांनो, हा पण वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र राज्यातल्या 29 भूविकास बँका ज्या जिल्हा स्तरावर होत्या त्या बंद केल्या आणि त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना काहीतरी एक रकमी अनुदान देण्याचा किंवा त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी काहीतरी तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता ते ॲक्च्युली अंमलात कधी आणले तर 2015 नंतर जवळपास 6-7 वर्षांनी भूविकास बँकेचे जे 34,000 कर्जदार शेतकरी आहेत त्यांचे जवळपास 964 कोटी रुपये सरकारनं माफ केलेत आणि बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना 275 कोटी एवढा निधी सरकार देणार आहे. आणि त्यांचं स्वेच्छानिवृत्ती किंवा ज्याला आपण VRS म्हणतो त्या पद्धतीने ही राबवली जाईल.
त्यानंतर पुढे बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. आता ही योजना खूप महत्त्वाची आहे, बऱ्याच वेळा ह्याच्यावर प्रश्न पण येऊन गेलेला आहे. आता ही योजना सुरू कधी झाली मित्रांनो, तर लिहून घ्या 1 मे 1999 डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही सुरू करण्यात आली होती. आता ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस 0% दराने कर्ज दिलं जात नव्हतं. आधी 4%, 3%, 2% करत करत ही जी योजना आहे ती आता व्याजमुक्त कर्ज योजना म्हणून राबवली जाते. म्हणजे 3 लाखापर्यंत जर पीक कर्ज असेल तर त्याला 0% दराने कर्ज दिलं जातं. तर ते लक्षात ठेवा. आता ही जी योजना आहे 2018 नंतर जी सुरू केलेली 0% दराने कर्ज पुरवठा करणारी, तर ती 2022-23 पर्यंत सुरू करण्यात येईल. 1999 सुरू झाली त्यावेळेस काहीतरी अनुदान असायचं 2%, 3%, पण 2018 नंतर ते 0% करण्यात आलं होतं. म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही 0% दराने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देणारी योजना ही लक्षात ठेवा. आणि 2022-23 या वर्षासाठी सुद्धा ती 0% दरानेच असेल. त्याचा लाभ जवळपास 43 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. आता योजना कधी सुरू झाली ती पण लिहून घ्या. ही योजना जुलै 2019 सुरू झाली. आता या योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश केला जाणार आहे. आणि अनुदान, आता हे शेततळे तुम्हाला माहीतच आहे शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये, मात्र त्याचं जे अनुदान होतं ते आधी 50,000 रुपये होतं. आता शेततळे योजनेसाठी त्यांनी लिमिटेड शेती पण सांगितलेली आहे. म्हणजे एका मर्यादेपेक्षा जास्त पाहिजे शेती, कारण तुम्ही जर छोटे क्षेत्र असेल आणि तिथं जर शेततळं बांधलं तर मग त्याचं पाणी कुठं पुरवणार आहे ना. त्यासाठी मग या योजनेमध्ये किमान क्षेत्र पण घोषित केलेलं आहे. त्यासाठी आधी 50% वाढ केली, म्हणजे 50,000च्या ठिकाणी आता 75,000 रुपये दिले जाणार आहेत. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता किती दिले जाणार या योजनेअंतर्गत, तर 75,000 रुपये दिले जातील. त्यानंतर पुढे बघूया कृषी निर्यात धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी महाराष्ट्र राज्यानं सुरू केलेली आहे. आणि महाराष्ट्र असं पहिलं राज्य ज्यानं स्वतःची राज्याची कृषी निर्यात धोरण जाहीर केलेलं आहे, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी जाहीर केलेली आहे. तर 25 फेब्रुवारी 2022 राज्य सरकारने हे जो धोरण जाहीर केलं. आणि ह्यामध्ये काय सांगितलं की जे निर्यातक्षम विविध 21 शेतमाल आहेत. आता ह्याच्यामध्ये निर्यातक्षम शेतमाल म्हणजे कोणते असतील, समजा एखाद्या स्ट्रॉबेरी असेल, हापूस आंबा असेल, नंतर साखर असेल, तर असे जे 21 शेतमाल आहेत त्यांच्या जिल्ह्याने क्लस्टर तयार केले जातील. म्हणजे कोकणासाठी आंबा, रायगड रत्नागिरीचा हापूस असेल, किंवा मग इकडं वर्ध्याची हळद असेल, किंवा मग नाशिकचे द्राक्ष असतील, तसं जिल्ह्याने हे क्लस्टर तयार केले जातील. तिथं पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर नाशिकचे द्राक्ष आहेत तर त्याला कोल्ड स्टोरेजची गरज असते, किंवा मनुका तयार करण्यासाठी त्यासाठी पायाभूत सुविधेची गरज असते. तर तशा पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. तसेच सेंद्रिय आणि पारंपरिक, कारण तुम्ही आता बघताय सेंद्रिय उत्पादनाचं एक फॅड आलं आहे शहरात किंवा पूर्ण जगभरात, आणि ते असलंच पाहिजे. वेगन आणि सेंद्रिय, कारण जे रासायनिक आहेत त्यांची हानी आणि आरोग्यावरचे दुष्परिणाम माहीत आहेत. पण सेंद्रिय उत्पादन विकलं जाण्यासाठी त्याला सरकारचा जर शिक्का असेल तरच त्याला प्रोत्साहन मिळेल. आणि या निर्यात धोरणामध्ये सरकार सेंद्रिय आणि पारंपरिक तसेच GI टॅग प्राप्त जे कृषी माल आहे त्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देणार आहे. तुम्ही मागे एक गोष्ट ऐकली असेल की जो देवगडचा हापूस आहे तो समजा 3 टन उत्पादित होतो तर विकतो 20 टन, म्हणजे काय 17 टन हवेत येतो का, तर तो चुकीच्या पद्धतीने किंवा बोगस गोष्टीवर GI टॅग लावून विकला जातो. त्याच्यावर पण सरकार लक्ष ठेवणार आहे. आणि जो ओरिजिनल तिथला देवगडचा आंबा आहे त्याला GI टॅग प्राप्त आहे त्याच्या निर्यातीसाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे. ह्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. त्यानंतर पुढे बघा राज्यातील 20,761 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत. आता ही संख्या महत्त्वाची आहे मित्रांनो, थेट प्रश्न येतो. आपल्या इथं साधारण प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था किती आहेत, तर 20,000 आहेत. आपण आर्थिक पाहणीमध्ये बघणार आहोत सगळ्यात जास्त संख्या कुठल्या प्राथमिक सहकारी संस्थांची किंवा सहकारी संस्थेत संख्या सगळ्यात जास्त कोणाची, तर गृहनिर्माण संस्थांची. बरोबर आहे. तुम्ही पुण्यात जा, मुंबईत जा, किंवा ठाणे नाशिकमध्ये अशा मोठ्या शहरात जा, तिथं जे एक बिल्डिंग असते किंवा जी सोसायटी असते ती सहकारी म्हणून रजिस्टर केलेली असते. बरोबर आहे का. चिंतामणी सहकारी संस्था, मारिया पुणे, तर अशा गोष्टी तुम्हाला दिसतील. म्हणजे ह्याचा अर्थ काय, प्राथमिक कृषी पतपुरवठा जास्त नाहीत, सगळ्यात जास्त कुठल्या संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था आहेत. त्या आपण आर्थिक माहितीमध्ये डिटेल बघणार आहोत, पहिला, दुसरा, तिसरा संख्या किती आहेत, कारण त्याच्यावर थेट प्रश्न आयोगाने ह्याच्या आधी पण विचारलेले आहेत. तर राज्यातील 20,000 प्राथमिक कृषी पतपुरवठा जे संस्था आहेत त्याचं संगणकीकरण म्हणजे कॉम्प्युटरायझेशन केलं जाणार आहे. आणि त्या सर्व संस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी जोडले जातील. उदाहरणार्थ पुण्यातली सोपान काका सहकारी पतसंस्था आहे जी प्राथमिक पतसंस्था आहे, ती पुण्याच्या PDCCला म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला जोडली जाईल. म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला जोडली जाईल, जेणेकरून त्यांना व्यवहार करण्यात सुलभता येईल.
आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत तशा, पण ज्या बाकी आहेत ते या योजनेअंतर्गत जोडले जातील. पुढचा मुद्दा बघा, गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पात 100% म्हणजेच 40.45% TMC पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्न केला होता आणि ते जवळपास झालेले, क्षमता तेवढी तयार झालेली आहे. पण सिंचित क्षेत्र जे होतं ते फक्त 53%. म्हणजे जर गोसी खुर्द बघितलं तर हा ऐतिहासिक आहे आणि ह्याचं गिनीज बुकमध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं पूर्ण हिस्ट्री आहे. कारण गोसी खुर्दला 1983ला इंदिरा गांधीनं मंजुरी दिली होती. स्वतः राजीव गांधीच्या उद्घाटनाला आले होते 1985ला आणि त्यानंतर जवळपास हा प्रकल्प 25-30 वर्ष तसाच पुढं चालू आहे. जवळपास ह्याचा जो खर्च आहे तो 50पेक्षा जास्त वेळा वाढवण्यात आला होता. 50 वेळा ह्याचं जे कॉस्ट आहे ते वाढवलेलं आहे. आणि आता सध्या महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की डिसेंबर 2023पर्यंत हा 100% पूर्ण होईल. म्हणजे जेवढं सिंचित क्षेत्र आहे आता सध्या किती 2.5 लाखपैकी फक्त 53% सिंचन क्षमता निर्माण झाली, तर ते डिसेंबर 2023पर्यंत 100% तयार होईल असं सांगितलेलं आहे. तर 50 वेळा ह्याचा कॉस्ट वाढवले. 1985ला राजीव गांधीनं उद्घाटन केलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं बघा, 2022-23 मध्ये 60,000 कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आता कृषी पंपासाठी बऱ्याच योजना आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना असेल किंवा अटल योजना असेल. आता ह्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये किंवा कुसुम योजना असेल त्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा कृषी पंप देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की अजूनपर्यंत काही गाव आहेत तिथं वीज पोहोचवली जाऊ शकत नाही. का? तर ट्रान्समिशनचं अडचण आहे. म्हणजे जे ग्रिड्स लागतं किंवा जे तारा पोहोचवण्यासाठी जे पायाभूत सुविधा लागतं विजेच्या त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळं आता काही जे शेतं असतील, आता काही शेतांना रस्ता जात नाही, बरोबर आहे का? काही शेतापर्यंत रस्ता जात नाही, तर मग वीज पोहोचवणं खूप अवघड आहे. तर त्यासाठी मग दुसरा पर्याय निवडला जाणार आहे. मग कुसुम योजना असेल किंवा अटल सोलर मिशन असेल त्याच्यामध्ये कृषी पंप सौर ऊर्जेवर आधारित पुरवले जातील आणि टोटल 2022 ते 2023 या काळात 60,000 कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये काही फळांची वाढ केलेली आहे. त्यामध्ये केळी, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट आणि ॲव्होकाडो जे पुण्यात राहतात त्यांना माहीत असेल किंवा तुमच्या गावाकडे पण तुम्ही बघितलं असेल हे फ्रूट. ड्रॅगन फ्रूट आणि ॲव्होकाडो सारखे जे फळ आहेत जे आता पॉलीहाऊसमध्ये घेतले जात आहेत किंवा द्राक्ष या फळ पिकांना सोबतच मसाला पिकांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे. आता रोजगार हमी जी योजना आहे ती महाराष्ट्राची जुनी आहे मित्रांनो. 1977ला आपण रोजगार हमी कायदा केला होता. केंद्र सरकारने परत 2005ला महाराष्ट्राच्याच योजनेवरून प्रेरणा घेऊन स्वतःचा कायदा केला. म्हणजे 2005चा जो कायदा आता सध्या मनरेगा म्हणून राबवली जाते ती योजना, तर त्या कायद्यानुसार ज्या राज्याच्या पूर्वीच्याच रोजगार हमीच्या योजना चालू आहेत त्या सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती आणि महाराष्ट्रानं 2006ला ती चालू ठेवली. म्हणजे 2006ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं कॅबिनेटने निर्णय घेतला आणि आपली जी जुनी रोजगार हमी योजना ज्याला रोहियो नावानं ओळखलं जातं ते सुरू केली. म्हणजे 1977ला महाराष्ट्राचा कायदा ते एक महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या रोहियोमध्ये 2 योजना राबवल्या जातात. त्यातली पहिली योजना आहे जवाहर धडक सिंचन विहीर योजना आणि दुसरी योजना आहे फळबाग लागवड योजना. ह्या 2 योजना आहेत ते रोहियो अंतर्गत आहेत, ते लक्षात असलं पाहिजे तुमच्या. आता त्या फळबाग लागवड योजनेमध्ये त्यांनी काही पिकांचा आणि मसाल्यांचा समावेश केलेला आहे. पुढं बघा, ज्या देशी गायी आहेत, आता बघा तुम्ही पुण्यामध्ये किंवा सिटीमध्ये देशी गीर गाईचं दूध मिळेल असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या तुपाची वगैरे किंमत कित्येक पटीने जास्त आहे. म्हणजे 3-3 हजार रुपयापर्यंत ते तूप विकलं जातं. तर देशी गाई आणि जे देशी म्हशी आहेत ह्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि जे उर्वरित महाराष्ट्र आहे त्यासाठी प्रत्येकी एक अशा 3 मोबाईल प्रयोगशाळेचा स्थापना करण्यात येईल. मोबाईल म्हणजे मोबाईलवरची प्रयोगशाळा नाही, मोबाईल म्हणजे चालती फिरती. जसं ॲम्ब्युलन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते किंवा मग काही दुकानं असतात ते किंवा जे फूड ट्रक असतात बघा, ट्रकमध्ये हॉटेल असतात, त्या पद्धतीने ही प्रयोगशाळा एका मोठ्या ट्रकमध्ये असेल आणि किंवा गाडीमध्ये असेल, व्हॅनमध्ये असेल आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल आणि प्रत्येक गावागावात जागृती करेल किंवा मग प्रयोगशाळेमध्ये लोकांच्या काही तपासण्या वगैरे असतील त्या गाई संदर्भात, म्हशी संदर्भातल्या त्या करेल. त्यासाठी 3 मोबाईल प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. पुढं बघूया, सार्वजनिक आरोग्यामध्ये काय तरतूद केलेली आहे. तर सार्वजनिक आरोग्यामध्ये ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. आता ट्रामा केअर युनिट म्हणजे काय मित्रांनो, तर काय जे लिथल किंवा जे प्राणघातक हे असतात, जखमा असतात. प्राणघातक जखमा म्हणजे काय, तर बंदुकीची गोळी लागणे किंवा मोठा ॲक्सिडेंट असेल तर त्यामध्ये नॉर्मल हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत त्या नसतात. त्यासाठी मग अत्याधुनिक हॉस्पिटलला ट्रामा केअर युनिट असं म्हणतात. तर ते नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा. अहमदनगर आणि सातारा हे थोडंफार पश्चिम महाराष्ट्राचे जवळचे जिल्हे आहेत. पण नांदेड, अमरावती, जालना, भंडारा यातलं अमरावती, जालना, भंडारा हे विदर्भातले ठिकाण आहे. तिथं
प्रत्येकी 50 खाटांची फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम दर्जाची सुविधा असणारे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जातील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, 200 खाटांच्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये येत्या 3 वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरू केली जाईल. म्हणजे सध्या जे 200 खाटापेक्षा मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी लिथोट्रिप्सी नावाची उपचार पद्धती. आता हे काय आहे, सायन्सच्या अँगलने सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. लिथोट्रिप्सीमध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हचा वापर केला जातो आणि त्याच्या मदतीने जे किडनी स्टोन आहेत ते फोडले जातात. तिथं जर तुम्हाला लेझर ऑप्शन दिलं तर तुमचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा तुम्ही लेझरला टिक करू शकता. तर लेझरला नाही, लिथोस्ट्रोपीमध्ये काय केलं जातं तर अल्ट्रासाऊंड वेव्हच्या ऊर्जेने ते खडे फोडले जातात, ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं बघा, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक फेक उपचार पद्धतीचा वापर केला जाईल. आता फेक उपचार पद्धती, मोतीबिंदू आपल्या कुठल्या घरातल्यांचा किंवा मित्रांचा म्हणता येणार नाही, नातेवाईकाचा जर काय मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तर तुम्हाला फेक उपचार पद्धती माहीत असेल. ह्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रा साऊंडचा वापर केला जातो आणि डोळ्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्यासोबतच 8 आरोग्य मंडळासाठी जे 8 आरोग्य डिव्हिजन आहेत त्यासाठी 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनाची सुविधा देण्यात जाणार आहे. कर्करोग निदान वाहन म्हणजे काय तर कॅन्सर टेस्टिंग लॅबोरेटरी असतील आणि ते वाहनातनं फिरून टेस्ट करतील. कारण कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते ग्रामीण भागात वगैरे खूप जास्त आहे, कारण तिथं चेकिंगच होत नाही, म्हणजे टेस्टच केले जात नाहीत. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावर ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो कॅन्सर प्राणघातक बनलेला असतो. पहिल्या टप्प्यावर त्याचा निदान जर झालं तर ते 100% क्युरेबल होऊ शकतो. त्यामुळं असे वाहन तयार केले जातील आणि त्यामध्ये प्रयोगशाळा पण असतील आणि ते गावागावात मुख्यतः महिलांमध्ये जागृती करतील. कारण आकडेवारीनुसार जगातल्या 13% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असतो आणि तो लवकर डिटेक्ट होत नाही. तर त्यासाठी ही नक्कीच संजीवनी ठरणार आहे. पुढं बघा, स्त्री रुग्णालयामध्ये आता ही नावं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुमच्या जवळचा जिल्हा असेल आसपासचा तर लक्षात ठेवा, एवढं तर अवघड काय विचारणार नाही. तर असं डेडिकेटली स्त्रियांसाठी, आता जशा बस स्त्रियांसाठी असतात तसं हॉस्पिटलची पण गरज आहे, बरोबर आहे का. काही आजार असतात त्यासाठी स्त्रिया जर पुरुष डॉक्टर असेल तर तिथं जायला संकोचतात. असे काहीतरी स्त्री हॉस्पिटल तयार केले जातील, ते फक्त महिलांसाठी असतील आणि तिथं डॉक्टर नर्स पण महिलाच असतील. असे जिल्हे निवडलेले ते मागास वगैरे असतील आणि त्यामध्ये 100 खाटांची डेडिकेटेडली असणारे जे स्त्री रुग्णालय उभं केले जातील. त्यानंतर पुढं बघा, शिव आरोग्य योजना. आता शिव आरोग्य योजना कशासाठी आहे तर जे मेट्रो सिटीमधले तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत ग्रामीण भागातले जे खाजगी हॉस्पिटलमधील असतील किंवा सरकारी हॉस्पिटलमधील का डॉक्टर असतील त्यांना मार्गदर्शन करतील. कशाच्या पद्धतीने तर टेलिमेडिसिनच्या पद्धतीने. टेलिमेडिसिन कसं असतं तर तुम्ही ह्याच्याविषयी माहिती बघितली असेल, सायन्स टेकमध्ये येतं ते. ऑपरेशन करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं सुद्धा एखादा दुसऱ्या देशातला डॉक्टरसुद्धा मार्गदर्शन करत असतो जो त्यामध्ये तज्ज्ञ असतो. तर ही सुविधा टेलिमेडिसिन अशी ओळखली जाते. शिव आरोग्य योजना कशासाठी तर ते टेलिमेडिसिनसाठी, हे लक्षात ठेवा. शिव आरोग्य योजना ही टेलिमेडिसिनसाठी, हे लक्षात असू द्या. आता पुढचा पॉईंट काय तर पुणे शहराजवळ अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारली जाणार आहे. तर महाआघाडीचं सरकार आणि राष्ट्रवादीचं सरकार असेल तर जनरली बऱ्याच गोष्टी पुण्याच्या आसपास होतात, फक्त ॲप्रोच म्हणून लक्षात ठेवा. तर इंद्रायणी मेडिसिटी उभारली जाणार आहे. आता इंद्रायणी मेडिसिटी म्हणजे काय असणार आहे तर ते एक आरोग्याचं क्लस्टर असणार आहे. त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स तर असतीलच, त्यासोबतच रिसर्च इनोव्हेशन असेल, फार्मास्युटिकल कंपन्या असतील, वेलनेस सेंटर्स असतील, फिजिओथेरपी सेंटर असतील आणि जे आरोग्यासंदर्भात ज्या ज्या गोष्टी आहेत टेस्टिंग लॅबोरेटरीपासून सगळ्या त्या इंद्रायणी मेडिसिटीमध्ये असणार आहेत. आता पुढं बघा, मनुष्यबळ विकास. त्याच्यामध्ये HRD मध्ये महिला बाल सगळंच येतं यामध्ये. तर स्किल डेव्हलपमेंट पण येणार आहे. आता मनुष्यबळ विकास जो पंचसूत्रीतला एक सूत्र आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशन हब सुरू केलं जाईल. आता इनोव्हेशन हब म्हणजे काय तर त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट होईल आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती केली जाईल, अशा पद्धतीने रिसर्च केलं जाईल. म्हणजे काय असणार आहे ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी प्रयत्न केला जाईल. याकरता 500 कोटी रुपये प्रत्येक महसूल विभागासाठी खर्चून इनोव्हेशन हब तयार केलं जाणार आहे. जसं केंद्र सरकारनं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया तयार केले तसंच त्याला मदत करण्यासाठी हे इनोव्हेशन हब तयार केलं जाईल. म्हणजे जे रोजगार मागणार आहेत ते तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा स्टार्टअप उद्योग तयार करतील आणि ते दुसऱ्यांना रोजगार देतील. हा जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जे आहेत टेस्लाचे मालक, तर त्यांनी सुद्धा इलेक्ट्रॉनिक व्हेकल असेल किंवा रॉकेट प्रक्षेपण असेल किंवा अवकाश तंत्रज्ञान असेल ह्याच्यामध्ये स्वतःची कंपनी स्थापन करून एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी येणार आहेत. तर त्या स्टार्टअपसाठी इनोव्हेशन हब गरजेचं आहे.
त्याकरिता 100 कोटी रुपये रकमेचा राज्य सरकारचा स्टार्टअप फंड उभा केला जाणार आहे. केंद्र सरकारचा वेगळा आहे स्टार्टअप स्टँडअपचा फंड, म्हणजे ते लक्षात ठेवा, त्याचा ह्याचा काही संबंध नाही. हा स्टार्टअप फंड डेडिकेटली राज्य सरकार उभा करणार आहे 100 कोटी रुपयाचा, ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं बघा, नुकतंच भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झाले आणि त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय, म्हणजे संगीत कॉलेज तर असेल, त्यासोबतच म्युझियम पण असेल, यासाठी निवड कुठल्या जागेची केलेली आहे तर मुंबई विद्यापीठाच्या कलिना इथं. लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई विद्यापीठाचं एक कॅम्पस आहे कलिनामध्ये, त्या कलिना कॅम्पसची निवड केलेली आहे आणि तिथं 100 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर आपण सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आता अमृत महोत्सव म्हणजे काय तर आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2022मध्ये 47ला स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि 2022मध्ये त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे वर्ष आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करतोय. आता या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातले जे स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात जे महापुरुष आहेत त्यांच्या संबंधीतील 10 ज्या शाळा आहेत त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये निधी देण्याची तरतूद करणार आहे, हे लक्षात ठेवा. 10 शाळांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. 10 शाळा निवडण्यात येतील, त्याच्यामध्ये साने गुरुजीसारखे असतील किंवा मोहनदार यासारखे असतील जे स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं योगदान आहे, असे महापुरुष निवडून त्यांना त्यांच्या गावातल्या शाळांना 1 कोटी रुपयाचा निधी दिला जाईल आणि ती आधुनिक केली जाईल. त्यासोबतच जे तृतीयपंथ हा जो घटक आहे, ट्रान्सजेंडर असतील, LGBT असतील किंवा तृतीयपंथ असतील, हा समाजातला उपेक्षित घटक आहे, त्यांच्यासाठी सरकार बीज भांडवल आणि व्याज सवलतीची स्वयंरोजगार योजना सुरू करणार आहे. बीज भांडवल म्हणजे काय असतं, जसं बी रोपासाठी लावल्यानंतर रोप वाढतं तसंच हे बीज भांडवल काय असणार आहे तर तुमचं इनिशियल कॅपिटल असणार आहे. एखादा उद्योग सुरू करण्यासाठी जे सुरुवातीचं भांडवल आहे त्याला बीज भांडवल म्हटलं जातं. बीज भांडवल आणि व्याज सवलतीची योजना सरकार तृतीयपंथीसाठी राबवत आहे. पुढची योजना बघा, स्वयं योजना. स्वयं नावाप्रमाणेच आहे, ज्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाते आणि जे अनुसूचित जमातीतील विद्यार्थी आहेत त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयं योजना राबवली जाते आणि त्यानुसार जर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे ती त्यांच्या आधार लिंक असणारा जो खाता आहे त्याच्यामध्ये DBTद्वारे जमा केली जाईल. त्यानंतर पुढच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये महाज्योती असेल. महाज्योती कोणासाठी काम करते तर OBC आणि NT या समाजासाठी महाज्योती काम करते. नागपूरला मुख्यालय हे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेकरता 250 कोटी रुपयाचा निधी सरकार देणार आहे. सारथी जी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या जातीसाठी कार्य करते तर त्या संस्थेला छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, त्याचं लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा सारथीचं, तर त्याला 250 कोटी रुपये म्हणजे सारखे दिले जाणार आहेत. आणि बार्टीला पण सेम 250 रुपये दिले जाणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टी. आता बार्टी हे सुद्धा पुण्यालाच आहे आणि सारथी सुद्धा पुण्यातच आहे, फक्त महाज्योतीचं मुख्यालय नागपूरला आहे, हे लक्षात ठेवा. तिन्ही संस्थेसाठी सरकारनं 250 रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यासोबतच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे अल्पसंख्याकाच्या विकासासाठी कार्य करतं, त्यांना कर्ज योजना, शिष्यवृत्ती योजना, बीज भांडवल योजना देतं. तर या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे त्याकरता त्याची जी भांडवल मर्यादा आहे 500 कोटी ती वाढवून आता 700 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. त्यानंतर सध्या हा प्रश्न गाजतोय स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजे जे लोकल बॉडीज आहेत त्यातलं OBC आरक्षण. तर ते OBC आरक्षण टिकावं, कारण सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली होती, तर ते टिकावं त्यासाठी सरकार स्वतः समर्पित मागासवर्गीय आयोगाची म्हणजे डेडिकेटेड बॅकवर्ड कमिशनची स्थापना करणार आहे. ती राज्यस्तरावर असणार आहे. आता त्याचं काम काय असेल तर इम्पेरिकल डाटा वगैरे गोळा करणं आणि आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करणं. पुढं बघा, ई शक्ती योजना. आता ई शक्ती योजना कशासाठी, आता ती शक्ती कायदा आंध्र प्रदेशचा वगैरे यात कन्फ्युजन करू नका. ई शक्ती योजना ही जे ICDS मध्ये काम करतायत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका महाराष्ट्रात किती आहेत तर जवळपास 1,20,000 त्यांची संख्या आहे. तर त्यांना मोबाईल सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोरोनामध्ये बघितलं असेल तुम्हाला शिक्षकांनी हाजरी वगैरे मोबाईलवर सुरू केली होती, म्हणजे आपल्या शिक्षण विभागानंच आदेश दिले होते हाजरी करताना तुम्ही फोटो टाका, सेल्फी विथ स्टुडंट वगैरे अशा काही मोहिमी सुरू झाल्या होत्या. जर आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला तर त्या गोष्टी जास्त पारदर्शक आणि वेगवान होतील. त्याकरिता हा शक्ती योजना राबवली जाणार आहे. ई शक्ती योजनेमध्ये 1,20,000 अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना मोबाईल सुविधा दिल्या जातील, म्हणजे त्यांना मोबाईल, सिम कार्ड आणि इंटरनेटसाठी जो चार्ज आहे तो दिला जाईल.
त्यानंतर बालसंगोपनाचं जे अनुदान आहे ते 1125 वरून 2500 पर्यंत वाढवलेलं आहे. जे अनाथ बालक वगैरे असतात त्यांना एखादं कुटुंब जर दत्तक घेत असेल तर त्याला बालसंगोपन योजना राबवली जाते आणि त्याकरिता सरकार दर महिन्याला 1125 रुपये देत होतं. आता ते महागाईनुसार वाढवून 2500 रुपये केलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, अमृत महोत्सव महिला आणि बालभवन हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारलं जाईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि ते 75 वर्षाच्या प्रित्यर्थ त्याच नावाने अमृत महोत्सव महिला आणि बालभवन हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारलं जाईल. आता ह्याचा उपयोग कोणासाठी होईल तर ज्या महिला बालकांना राहण्यासाठी किंवा त्यांना मग अचानक कुठं जागा मिळत नसेल तर हॉस्टेलसारखा ह्याचा उपयोग होईल. तर प्रत्येक जिल्ह्यात ते स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर नागरी भागात अतितीव्र कुपोषित बालक जे आहेत ज्यांना सिव्हिअर मालन्यूट्रिशन आहे अशा बालकांना नागरी क्षेत्रात म्हणजे सिटीमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले जातील. नागरी बालविकास केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन. आता ही डिस्पेन्सिंग मशीन कशी असणार आहे तुम्हाला दाखवतो मी. हां, तर इथं साईडला मी दाखवले बघा. ही जी मशीन आहे ती आता सध्या परदेशात जास्त फेमस आहे. ज्या IT कंपनीज वगैरे आहेत तिथं असे चिप्सचे पॅकेट वगैरे तुम्हाला दिसत आहेत. तिथं तुमचं कार्ड स्वाईप करायचं नाही तर मग ते नाणं असेल ते टाकायचं नाही त्याच्यावर टाईप करायचं आहे नंबर आणि बरोबर खालच्या साईडला जे तुम्हाला इथं खाली दिसतं इथनं ते प्रोडक्ट मिळतं. तसं सॅनिटरी नॅपकिन असणार आहे. तुमचं कार्ड स्वाईप केल्यानंतर ते जे शासकीय महिला किंवा मुलींचे वसतिगृह आहेत तिथं हे डिस्पेन्सिंग मशीन सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन उभारली जाणार आहे. मेडिकलमध्ये वगैरे जाताना किंवा मागताना जर संकोच वाटत असेल तर हे जास्त सोप्या पद्धतीने आणि डायरेक्ट वसतिगृहातच उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ते सगळ्या शासकीय वसतिगृहामध्ये राबवलं जाईल म्हणजे गव्हर्नमेंटचे मुलींचे हॉस्टेल आहे तिथंही राबवलं जाणार आहे. त्यानंतर पुढं बघा मिशन महाग्राम. आता मिशन महाग्राम काय तर जे ग्रामीण भाग आहे किंवा जे गाव आहेत त्यांच्या सामाजिक परिवर्तनासाठी म्हणजे सोशल चेंज आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी पुढच्या 3 वर्षात राज्यात मिशन महाग्राम राबवलं जाणार आहे. आणि आता ह्यासाठीचा जो फंड आहे तो सरकारनं बजेटमध्ये दिला नाही हे लक्षात ठेवा. जे CSR फंड असतो म्हणजे कंपन्यांचा जो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड असतो त्यामधून 500 कोटी रुपयाचा निधी तयार केला जाईल आणि तो महाग्राम योजनेसाठी राबवला जाईल. मिशन महाग्राम पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे जे सूत्र आहे 4थं ते पायाभूत सुविधा आणि दळणवळण. आता ह्याच्यामध्ये सरकारनं काय सांगितलं तर राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन 3000 बस गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. आता 3000 बस गाड्या सरकार का देणार आहेत तर कोरोनाच्या काळामध्ये आहे ना बसची संख्या कमी झाली होती आणि ज्या जुन्या बसेस आहेत त्या आपले नवीन वाहन पॉलिसी वगैरे आलेली आहे त्यानुसार बऱ्याच बसेस स्क्रॅपमध्ये जाणार आहे. आणि ज्या सगळ्या वाहनाची संख्या आहे ती कोरोना काळात प्रत्येक ह्याची वाढलीच आहे पण बसची संख्या घटलेली आहे हे लक्षात ठेवा. आर्थिक पाणीमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. जवळपास 0.6% बसेसची संख्या राज्यातली घटलेली आहे आणि ते मॅच करण्यासाठी आता 3000 नवीन बस गाड्या आणि 103 जे बस स्थानक आहेत म्हणजे ST स्टँड आहेत त्याचं मॉडर्नायझेशन करण्यात येणार आहे. मॉडर्नायझेशन ते PPP तत्वावर असणार आहे. तुम्ही इंदापूरचं बस स्थानक बघितलं असेल ते पूर्ण चेंज केलेलं आहे. कॉर्पोरेट टाईप ते केलेलं आहे. तसं जे बस स्थानकाची मोठी मोठी जागा आहे आणि ते मुख्याच्या ठिकाणावर आहे बऱ्याच ठिकाणी तर ते 103 बस स्थानकाची निवड करून त्याचं आधुनिकीकरण केलं जाईल. त्यासाठी सरकारसुद्धा अर्थसहाय्य देणार आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा आणि दळणवळणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ह्याचा टप्पा 2रा राबवला जाणार आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ती 2015 सुरू करण्यात आली होती आणि 2015 पासून ते 2019-20 पर्यंतचा पहिला टप्पा सुरू केला होता. 15-16 ते 2019-20 पर्यंत पहिला टप्पा राबवला आणि आता तो 2रा टप्पा सुरू होतोय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जे जुने रस्ते आहेत त्याचं आधुनिकीकरण किंवा जे कच्चे रस्ते आहेत ते नवीन पद्धतीने बांधण्यात येतील आणि जे खराब झालेले रस्ते आहेत ते सुद्धा दुरुस्ती केले जातील. आता 2रा टप्पा जो आहे त्यामध्ये 10,000 किमी लांबीचे नवीन रस्ते तयार केले जाणार आहेत आणि त्यासाठी जवळपास 7,500 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्राच्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. पुढं बघा हिंदू हृदय सम्राट. आता ह्याच्यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा सुद्धा 3रा टप्पा सुरू झालेला आहे आणि यावर्षीचाच राज्यसेवा मुख्य परीक्षेला ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे की पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये काय उद्देश आहे. त्याच्यामध्ये जे गावातले मुख्य ठिकाण आहेत म्हणजे बाजारपेठ असेल, शाळा असेल, त्यासोबत आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामपंचायतचं केंद्र असेल ते एकमेकांना जोडले जातील. म्हणजे गावातले इंटरनल रस्ते जोडायचं काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात केलं जाणार आहे. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ह्याच्यावर बरेच प्रश्न विचारले आहेत. आता ज्यावेळेसपासून या महामार्गाची घोषणा झाली त्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतोय आणि कुठून येतोय तर तो आर्थिक पाहणीमधून येतोय.
आता मी ज्यावेळेस आर्थिक पाहणी घेईल त्यावेळेस तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट त्यामध्ये सांगणार आहे, कुठून कुठून कुठला प्रश्न आला आहे. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जो आहे तर तो नागपूर ते भंडारा गोंदियापर्यंत वाढवला जाणार आहे. सुरुवातीला ते आपल्या मुंबईतून नागपूरपर्यंत होता आणि त्यानंतर तो वाढवलेला आता नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली, तर त्याला कनेक्ट केलं जाईल आणि हा रस्ता डायरेक्ट मुंबईपर्यंत जाईल. अजून एक लिहून घ्या ह्याच्यामध्ये, नुकतंच जालना नांदेड पण ह्यामध्ये वाढलेलं आहे, म्हणजे जालना नांदेडपर्यंत पण हा समृद्धी महामार्ग जाणार आहे. आर्थिक पाणीमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. त्यामध्ये अजून नाशिक आणि पुणे मध्यम अति जलद रेल्वे, आता ही सेमी हायस्पीड रेल्वे सुरू केली जाणार आहे. आता बऱ्याच दिवसापासून नाशिक आणि पुणे रेल्वेचा प्रश्न होता आणि त्याच्यावर बराच वाद होत होता. केंद्र सरकारची लवकर मंजुरी मिळत नव्हती, त्यामुळे सरकारनं स्वतः 80% भार उचलण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यानुसार आता ही सेमी हायस्पीड रेल्वे कार्यान्वित होईल. कारण आता समजा जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल, तुमच्यातल्या नाशिक जणांना किंवा जे विदर्भात राहतात त्यांना माहीत असेल, सध्या पुण्यावरून नाशिकला जाताना सुरुवातीला दौंडला जावं लागतं, त्यानंतर मग मनमाड वगैरे करत मग असं जावं लागतं. मग ती रेल्वे पूर्ण फिरून जाते, त्यामुळे रेल्वेचा पर्याय निवडत नाहीत. आता पुढच्या काळात हा जर प्रोजेक्ट झाला तर मग पुणे नाशिक हे अंतर वेळेनुसार कमी होईल, लवकर पोहोचण्यासाठी ह्याची मदत होणार आहे. गडचिरोलीला नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, गडचिरोलीला सुद्धा नवीन विमानतळ उभारलं जाईल. गडचिरोलीची लोकसंख्या तशी कमी आहे, मग स्ट्रॅटेजिकली त्याचं इम्पॉर्टंट आहेच. त्यानंतर पुढं बघा, मुंबईत पारेषण क्षमता ही जवळपास 11,530 कोटी रुपये खर्चून 5 प्रकल्पाच्या माध्यमातून वाढवली जाईल. आता पारेषण संस्था म्हणजे क्षमता म्हणजे काय, तर जे आपण महाट्रान्सकोच्या माध्यमातून राबवतो, म्हणजे ज्याला आपण ग्रीड किंवा ज्याला त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर येतील, त्यानंतर तुमचे जे पोल्स येतील किंवा वाहतूक क्षमता असेल किंवा जे सबस्टेशन असतील, 3-4 टप्प्यात ते वाढवले जातील. सबस्टेशनची उभारणी केली जाईल, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर ठिकठिकाणी लावले जातील आणि ज्या अंडरग्राऊंड तारा असतील त्यासुद्धा आधुनिकीकरण केलं जाईल आणि त्यासाठी जवळपास 11,530 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबई शहरात जी वीज पुरवते तर ती बेस्ट पुरवते, बेस्ट. हां, मग ते बेस्ट कशासाठी आहे तर बेस्ट बससाठी एक आहे आणि दुसरं वीज पुरवठ्यासाठी आहे. आणि मुंबई उपनगर आणि ठाणे जे क्षेत्र आहे तिथं मग टाटा आणि अदानी हे आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या सेवा पुरवतात. तर लक्षात ठेवा, मुंबई शहरासाठी फक्त बेस्ट आहे. मुंबई शहर म्हणजे साऊथ मुंबईचा जो भाग आहे, मुंबई उपनगर असेल आणि मग ठाणे असेल तिथं मग अदानी आणि टाटाची वीज आहे. तर मुंबईत पारेषण क्षमता वाढवण्यासाठी सरकार 11,530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प स्थापन करणार आहेत. मग ते सबस्टेशन्स वगैरे असतील. पुढं बघा, उद्योगासाठी सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करार केलेले, त्यामधून 1,89,000 कोटी रुपये उभा केले जाणार, ज्यातून रोजगाराच्या 3 लाखपेक्षा जास्त संधी तयार होतील. आता मित्रांनो हे लक्षात ठेवा, FDI मध्ये महाराष्ट्राचं स्थान घसरलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिल्या नंबरला सध्या कर्नाटक आहे. जेवढी टोटल गुंतवणूक येते भारतात त्यातली 53% गुंतवणूक कर्नाटकमध्ये जाते. महाराष्ट्र आणि दिल्ली दुसऱ्या नंबरला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 17% येते फक्त. हे लक्षात असू द्या, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2022 कर्नाटकने सगळ्यात जास्त गुंतवणूक आकर्षित केली आणि भारतात जी गुंतवणूक येते ती सगळ्यात कुठे येणार आहे तर कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. सगळ्यात जास्त गुंतवणूक त्या क्षेत्रात येते आणि कुठून येते तर ते सिंगापूरमधून येते. 27% गुंतवणूक ही सिंगापूर या एकट्या देशातून येते, जी भारतात येणारी टोटल FDI मधली गुंतवणूक आहे त्यातली 27% सिंगापूरमधून येते, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर मोटार पॉलिसी किंवा वाहन धोरणासंदर्भात 2025 पर्यंत जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत किंवा EV मोटर्स आहेत त्याच्यामध्ये जो हिस्सा असणार आहे नवीन रजिस्ट्रेशनमध्ये तो 10% इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स असणार आहे. ह्याचा अर्थ काय तर जे नवीन नोंदणी किंवा जे रजिस्ट्रेशन होणारे नवीन गाड्या आहेत त्यामध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा बसेस असतील, टोटल जी गाड्यांची नोंदणी होईल त्यातले 10% हिस्सा हा इलेक्ट्रॉनिक व्हेकलचाच असला पाहिजे असं महाराष्ट्र सरकारनं ठरवलेलं आहे किंवा तेवढं टार्गेट ठेवलं आहे. आणि 25% जी सार्वजनिक वाहतूक आहे ती मात्र म्हणजे ज्याला मोठ्या शहरातली पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो ती मात्र 25% पर्यंत वाढवण्यात येईल. 25% हा वाटा इलेक्ट्रिक मोटर्सचा असेल. तुम्ही पुण्यामध्ये वगैरे बघत असाल इलेक्ट्रो नावाच्या ज्या गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या बस आहेत, AC बसेस आहेत, त्या इलेक्ट्रिकवर चालतात. आणि बस महामंडळ म्हणजे आपलं जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे त्यांनी सुद्धा आता इलेक्ट्रिक बसेस सुरू केलेले आहेत. पुणे ते अहमदनगर ही पहिली बस धावलेली आहे, ते तुम्हाला करंट अफेअरमध्ये तुम्ही वाचला असेलच. तर लक्षात ठेवा, जे नवीन वाहनं येणार आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनपैकी 10% वाहनं ही इलेक्ट्रिक व्हेकल असतील आणि जे
शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, त्यातली 25% ही वाहनं इलेक्ट्रिक व्हेकल असतील यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामध्ये रिक्षा असतील, बसेस असतील किंवा मग बाकीचं काय टॅक्सी वगैरे असेल. पुढे बघा, पंडित रमाबाई यांच्या स्मृती शताब्दी निमित्त महिला उद्योजक योजना सुरू केलेली आहे. आता यासाठी आपल्याला टार्गेट ग्रुप लक्षात ठेवायचं आहे. कोविडमुळे जे विधवा झालेल्या महिला आहेत त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही योजना सुरू केली जाणार आहे. आणि त्यासाठी जे कर्जाचं व्याज आहे, कर्जावरचं व्याज आहे ते सरकार स्वतः फेडणार आहे महाविम्याच्या माध्यमातून. म्हणजे ही जी योजना असेल ती बिनव्याजी कर्ज योजना असेल. तर लक्षात ठेवा, पंडित रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना कोणासाठी आहे, तर जे कोविडमुळे विधवा झालेल्या महिला आहेत त्यांना उद्योग उभारण्यासाठी महाविम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल. आणि ते बिनव्याजी कर्जाचे असेल, कारण सरकार 100% व्याजाची परतफेड करणार आहे. पुढे बघा, आता सौर ऊर्जा प्रकल्प. आता नुकतंच आपल्या भारताने जे आपण INDC होतं 2015च्या पॅरिस करारात सांगितलं होतं की आपण 100 गिगावॅट एवढी जी एनर्जी आहे ती रिन्युएबल एनर्जी तयार करणार आहे. ती आता वाढवलं आहे आपण आणि सध्या किती केलं आपण, तर ते जवळपास 500 गिगावॅट केलं. आणि कधीपर्यंत करायचे आपल्याला, ती 2030पर्यंत करायचे. आणि त्यातला वाटा 280 गिगावॅटचा फक्त सौर ऊर्जेचा असणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रानं सुद्धा पुढाकार घेत कौडगाव, शिंदाळा हे 2 गाव आहेत ते लातूरमधले आहेत. त्यानंतर साक्री जे धुळेमध्ये आणि वाशिम या ठिकाणी, त्यासोबतच कचराळा इथं आणि यवतमाळ हे जे टोटल जे ठिकाण आहेत ते 6 संख्या आहे. त्या 6 ठिकाणात 577 मेगावॉट एवढे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. आता हे नावं फक्त वाचून घ्या. कौडगाव, शिंदाळा, साक्री, वाशिम, कचराळा आणि यवतमाळ या 6 ठिकाणी 577 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यासोबतच राज्यात 2500 मेगावॉट पार्क क्षमता असणारे सौर पार्क किंवा सोलर प्रोजेक्ट किंवा सोलर पार्क असं म्हटलं जातं. आता हे मोठे ठिकाण असतं जिथं किती तर शेकडो मेगावॅटमध्ये सौर ऊर्जा तयार केली जाते. अदानीनं जे राजस्थानमध्ये तयार केलं आहे ते मेगा प्रोजेक्टमध्ये तुम्ही नॅशनल जिओग्राफिकल चॅनलवर बघितलं असेल, नॅट जिओवर त्याची रिपोर्ट आली होती. खूप मोठा पार्क आहे तो आणि त्याच्यामध्ये हजारो मेगावॅट एवढी सौर ऊर्जेद्वारे ऊर्जा निर्मिती होणार आहे. आपण पण 2500 मेगावॅटचे सौर ऊर्जा निर्मितीचे पार्क आपल्या महाराष्ट्रात तयार करतोय. पुढची योजना बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जीवन प्रकाश योजना सुरू केली जाईल. आता त्याचे टार्गेट ग्रुप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. कोण कोण आहेत, तर SC आणि ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या व्यक्तींसाठी. आता हे कशासाठी असणार आहे, तर त्यांच्या घरांना जे असे उपेक्षित घटक आहेत त्यामध्ये SC आणि ST आहेत तर त्यांना मोफत वीज जोडणे, मोफत नाही स्वस्तात वीज जोडणे. हे तर लक्षात ठेवा, तुमचं तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. मोफत नाही तर स्वस्तात वीज जोडणी दिली जाणार आहे. हां, तर इथं कन्फ्युजन होऊ शकतं. 2 मिनटं थांबून ह्याला तुम्ही अंडरलाईन करायचं, तुमच्याकडे नोट्स असतील किंवा मग हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि आयोग तुम्हाला गंडवू शकतो. मोफत नाही तर स्वस्तात वीज जोडणी दिली जाणार आहे. आणि त्याचा जो कालावधी आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस म्हणजे 14 एप्रिलपासून ते महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022पर्यंत राबवली जाणार आहे ही योजना, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता इतर काय तरतुदी केलेत, तर मुंबई, पुणे आणि नागपूर इथं जे स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत स्थळ आहेत तिथं हेरिटेज वॉक आयोजित केलं जाणार आहे. म्हणजे मुंबईत समजा येरवडा असेल, येरवडा जेलमध्ये महात्मा गांधींना ठेवण्यात आलं असेल किंवा तिकडं आगाखान पॅलेस आहे, असे जे काही ठिकाणं आहेत जे स्वातंत्र्य लढ्याशी संदर्भात आहेत तिथं हेरिटेज वॉकचं आयोजन केलं जाणार आहे. कुठली शहरं, तर 3 शहरं लक्षात ठेवा, मुंबई, पुणे आणि नागपूर या 3 शहरात हेरिटेज वॉक आयोजित केलं जाणार आहे. त्यानंतर जे रायगड किल्ला आणि परिसर आहे त्यासाठी सरकारनं स्वतः 100 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. म्हणजे रायगडमधील स्वच्छता असेल किंवा त्यासोबतच जे रोपवे सारखा प्रोजेक्ट असेल किंवा तिथं जे पायाभूत सुविधा असतील त्यासाठी 100 कोटी रुपये सरकार स्वतः देणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत आणि त्यांचा जो गनिमी कावा पद्धत आहे त्याला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा त्यासाठी सविस्तर प्रस्ताव दाखल केले जातील. आता युनेस्कोचे जे आहेत ते मूर्त आणि अमूर्त असतं, तर जे गनिमी कावा पद्धत आहे त्याला इंटॅजिबल लिस्टमध्ये जाईल, बरोबर आहे का, अमूर्त वारशामध्ये. तर त्याकरिता राज्य सरकार स्वतंत्र सविस्तर प्रस्ताव दाखल करणार आहे. त्यानंतर पुढे बघा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत सरकारनं 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, आपण मागेच बघितलं. त्यासोबतच जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना निवासी जागा उपलब्ध व्हावी याकरता मासिक उत्पन्नाचे जे आधी 10,000 रुपयाची अट होती ती वाढवून आता 30,000 रुपये केलेली आहे. म्हणजे आता जर तुमचं
जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, आता त्यांचं वय साधारण 70-80 झालं असेल, 70 तर नाही त्यापेक्षा जास्त असणार, कारण स्वातंत्र्यालाच 75 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे किमान त्यांचं 90-95 पेक्षा जास्त वय आहे. तर त्याचं जर उत्पन्न 30,000 पेक्षा आत असेल, आधी 10,000ची मर्यादा होती, 10,000च्या आत असेल तरच त्यांना निवासी घर मिळायचं. आता मात्र ती मर्यादा 30,000पर्यंत वाढवलेली आहे आणि त्यांना निवासी जागा 30,000पर्यंत जरी त्यांचे उत्पन्न असेल तर मिळू शकणार आहे. त्यानंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त वडू बुद्रुक तुळपूर इथं, जे पुणे जिल्ह्याच्या जवळच आहे, पुणे जिल्ह्यात आहे, पुणे शहराच्या जवळ आहे, तर त्या वडू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक बांधलं जाईल आणि त्या स्मारकासाठी 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. रायगडसाठी 100 कोटी रुपये दिलेत तिथं सुविधा वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, आणि वडू बुद्रुक तुळापूर जे हवेली तालुका पुण्यामध्ये तिथं नव्याने स्मारक बांधलं जाईल आणि त्यासाठी 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. पुढे बघा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं शौर्य पुरस्कार योजना सुरू केली जाणार आहे. शौर्य पुरस्कार योजना छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलं जाईल. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात महावारसा सोसायटी स्थापन केल्या जातील. जे पुरातत्व स्मारक आहेत किंवा वस्तू आहेत किंवा काय म्युझियम असतील त्यांच्या संवर्धनासाठी ही महावारसा सोसायटी काम करेल. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे गोरवाडा इथं आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उभारलेलं आहे, ते कुठं आहे? नागपूर शहरात आहे. तर तिथं आफ्रिकन सफारी सुद्धा सुरू केली जाईल, जिप्सीमधून असते ते. पुणे विभागात बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे. आता पुण्याचा जो आसपासचा प्रदेश आहे तिथं बऱ्याच वेळा बिबट्या दिसतात, म्हणजे ताम्हिणी सुधागड असेल किंवा मग इकडं वेल्हा तालुक्यात, तर तिथं मोठ्या प्रमाणात बिबट्या आहेत आणि तिथं जे अभयारण्य आहेत किंवा जे आपल्या फॉरेस्टचा एरिया आहे तिथं सरकार स्वतः बिबट्या सफारी सुरू करणार आहे, म्हणजे तिथं पर्यटनाला पण चालना मिळेल. त्यानंतर मराठी भाषा भवन, मराठी भाषेच्या विकासासाठी सरकार मुंबईत 100 कोटी रुपयाचं मराठी भाषा भवन उभारणार आहे. आता हे बघा, हे त्याचं प्रस्तावित बिल्डिंगचा फोटो दिसतोय तुम्हाला. तर ह्याला 100 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि त्यामध्ये पुस्तकं, ग्रंथालयापासून ते संवर्धनासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या या बिल्डिंगमध्ये तयार केल्या जातील. सरकारने त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यासोबतच जे राज्यातले प्रत्येक जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पुस्तकाचं गाव तयार केलं जाईल. त्याचा वापर मराठी साहित्य आणि वाचन संवर्धनासाठी होणार आहे. तर हे लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव असणार आहे. आता यासाठी करंटमधल्या काय गोष्टी आहेत, तर जे जामतारा जिल्हा आहे झारखंडमधला, तर तो पहिला देशातला प्रत्येक गाव ग्रंथालय असणारा जिल्हा ठरलेला आहे. ते आत्ताच करंटमध्ये तुम्ही वाचलेला आहे. जामतारा लक्षात ठेवा, हा देशातला पहिला जिल्हा आहे जिथं प्रत्येक ग्रामपंचायतीत किंवा गावात ग्रंथालय. महाराष्ट्र काय करणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्यात एक वाचन गाव असणार आहे, एक पुस्तकाचं गाव म्हणून त्याला डेव्हलप करणार आहे. आता महाराष्ट्रातलं पहिलं गाव कोणतं आहे ते लक्षात ठेवा, साताऱ्यातलं भिलार हे महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे. त्या आधी करंटला प्रश्न येऊन पण गेला आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत. पुढे बघूया आता, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव हा 17 सप्टेंबर 2022ला सुरू होतो आहे आणि त्या वर्षाकरिता जे आपले मराठवाड्यातले 8 जिल्हे आहेत त्यासाठी सरकारनं 75 कोटी रुपयाचे निधी दिलेले आहे. आता जे मराठा मुक्तीसंग्राम आहे किंवा जो मराठवाड्याचा भाग आहे तो निजामाच्या अंमलाखाली होता आणि तो आपल्याला ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून आपण 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र केलेला आहे. त्यामुळं भारताचं जे स्वातंत्र्य महोत्सवी वर्ष होतं ते खरं तर 2021मध्ये सुरू झालं होतं, 15 ऑगस्ट 2021मध्ये, पण मराठवाड्यासाठी मात्र ते 17 सप्टेंबर 2022ला सुरू होणार आहे आणि त्याकरता सरकार 75 कोटी रुपये तरतूद केलेलं आहे तिथं कार्यक्रम राबवण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये. कारण ते निजामाच्या अंमलाखाली होते आणि ते मुक्त झाले कधी, 17 सप्टेंबरला. अजून पण प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यात 17 सप्टेंबरला मुक्ती दिन साजरा करतोय. मराठवाड्यातल्या लोकांना हे जास्त चांगलं माहीत असेल. त्यानंतर पुढे जातोय आपण, MPSC साठी स्वतंत्र भवन तयार केलं जाणार आहे, जे MPSCला स्वतःचं ऑफिस हक्काचं मिळणार आहे. आता सध्या कुठं आहे MPSCचं ऑफिस, तर एक ऑफिस म्हणजे मुख्य कार्यालय कुठं आहे, तर कुपरेज टेलिफोन ची बिल्डिंग आहे, कुपरेज टेलिफोन बिल्डिंग, जी महर्षी कर्वे रोडला आहे, मुंबईला, साऊथ मुंबईलाच आहे. आणि दुसरी बिल्डिंग आहे ते फोर्टला आहे, हुतात्मा चौकात. दोन्ही लक्षात ठेवा. आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारला नाही, कदाचित लिखीला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. खरं मला स्वतः मुलाखतीला प्रश्न विचारला होता. आपण ज्या बिल्डिंगमध्ये बसलोय मुलाखतीला ते MPSCच्या ऑफिसची बिल्डिंग कोणती, हा प्रश्न मला मुलाखतीला विचारला होता. तर दोन्ही बिल्डिंग लक्षात ठेवा. एक जी बिल्डिंग आहे मुख्य ऑफिस आहे ते कुपरेज टेलिफोन बिल्डिंग, जे महर्षी कर्वे रोडला आहे, साऊथ मुंबईला. आणि दुसरी जी बिल्डिंग आहे ते फोर्टला आहे, त्याचं ऑफिस हुतात्मा चौकात. तर ते दोन्ही आता सध्या जे कार्यालय आहेत ते लीजवर आहेत. स्वतःचं हक्काचं ऑफिस कुठं तयार केलं जाणार आहे, तर CBD बेलापूर, नवी मुंबई येतं.
CBD बेलापूर तुम्ही एक्सप्रेस हायवेवरून येताना दिसतेच तुम्हाला. CBDचं लॉंग फॉर्म काय तर सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, ते पण लक्षात ठेवा. तर ते नवी मुंबईला स्वतःचं हक्काचं ऑफिस MPCला मिळणार आहे. पुढे बघा, नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन सुद्धा उभारलं जाणार आहे. जसं दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन आहे तसं महाराष्ट्रात पण महाराष्ट्र भवन असेल, जे नवी मुंबईमध्ये उभारलं जाईल. ते कशासाठी कामाला येणार आहे तर जे राजधानीत येणारे नागरिक आहेत, जे आपल्या समस्या घेऊन मंत्रालयात जातात किंवा कामासाठी मंत्रालय किंवा ऑफिसेसमध्ये जातात सरकारी, तर त्यांना राहण्याची सुविधा होईल. त्यासोबत जे कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तिथं निवासाची तात्पुरती सुविधा होणार आहे. म्हणजे ते हॉटेल लॉजसाठी काम करेल, लॉजसारखं काम करेल. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 125वा स्मृतिदिन 10 मार्च 2022ला साजरा करण्यात आला होता. आणि जे त्यांचं गंजपेठेतलं वाडा आहे, ज्याला फुलेवाडा म्हणून ओळखलं जातं, तर ते अजूनसुद्धा दुर्लक्षित अवस्थेत आहे. तर त्याचं विस्तारीकरण करण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी सरकार देणार आहे. मध्येच शरद पवार साहेबांनी त्याची पाहणी केली होती आणि आता ते फुलेवाडा विकसित केलं जाईल. आपल्या तुळशी बाजाराच्या जवळ आहे, तुम्हाला माहीत असेल, पुण्यामध्येच आहे फुलेवाडा. पुढे बघा, राजश्री छत्रपती शाहू महाराज 6 मे 2022 रोजी 100वी पुण्यतिथी आहे. शाहू महाराजाची पुण्यतिथी कधी आहे? 6 मे ला असते आणि 2022ची ती 100वी, म्हणजे शताब्दी वर्ष होतं ते पुण्यतिथीचं. आणि त्यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याने एक उपक्रम राबवला होता, ते पण लक्षात ठेवा. 100 सेकंद राजांसाठी किंवा शाहू महाराजांना एक अनोखी मानवंदना कोल्हापूर जिल्ह्यानं दिली होती. आणि 100 सेकंद सगळी कामं थांबवून स्तब्ध उभं राहून अनोख्या पद्धतीने मानवंदना या राजांना देण्यात आली होती. ते पण लक्षात ठेवा. त्यांची 100वी पुण्यतिथी साजरी केली आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकार कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करतोय ते वर्ष. लक्षात ठेवा, 2022 हे वर्ष कृतज्ञ पर्व म्हणून साजरं केलं जाणार आहे. पुढे बघूया आता वित्तीय आकडेवारी, म्हणजे आपलं राज्य उत्पन्न किती आहे त्यातले जे 2022-23ची आकडेवारी आहे तेवढीच फक्त आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्न किती आहे, म्हणजे ग्रॉस स्टेट इन्कम किती आहे, तर 35,81,000 कोटी. जवळपास आपल्या उत्पन्नात किती वाढ झाली तर 12% वाढ झालेली आहे. महसुली तूट किती आहे तर फक्त 0.68%. आणि राजकोषीय तूट किती आहे, ज्याला आपण बजेटरी डिफिशिट म्हणतो, ती 2.5%. प्रायमरी डिफिशिट म्हणजे प्राथमिक तूट किती आहे 1.20%. आता ही प्रायमरी डिफिशिट म्हणजे काय असते तर व्याजासाठी आपलं काय तर तूट राहते आणि व्याजाचा जो तूट आहे ती वजा करायची आणि त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल तूट येते. कारण मागचेच कर्ज एवढे मोठे असतात ते फेडण्यासाठीच आपल्याला बरेचसे पैसे खर्च करावे लागतात. तर ती तूट वजा करता जी ॲक्च्युअल तूट राहते त्याला म्हणतो आपण प्रायमरी तूट, तर ती 1.20%. त्यानंतर कर्ज किती आहे महाराष्ट्र सरकारवर तर महाराष्ट्राच्या एकूण राज्य उत्पादनासाठी GDPच्या 18% एवढं कर्ज आहे. आपण पुढे बघणार आहोत ते आर्थिक पाहणीमध्ये. NK सिंग समिती जी होती 2016ची, त्यांनी सांगितलं होतं की राज्याचा कर्ज हा 20%च्या वर नसावा. सरकारनं स्वतः ठरवलं की 2025 पर्यंत आपला जो कर्जाची टक्केवारी आहे राज्याच्या GDPशी तर ती 25%पेक्षा जास्त नसावी. ते आपण आर्थिक पाहणीमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. आता रुपया कसा येतो आणि कसा जातो आपण एका ह्याच्यामध्येच बघूया. महाराष्ट्र राज्य सरकारचा जो रुपया येतो त्यातले 47 पैसे हा निधी कर महसुलातून येतो. 27% हे भांडवली जमेतनं येतात, त्याच्यामध्ये निर्गुंतवणुकीपासून कर्ज असेल हे 27% येतात. केंद्राकडून अनुदान किती येतात तर 12% एवढं किंवा 12 पैसे एवढं केंद्राकडून अनुदान स्वरूपात मिळतात. आणि केंद्रीय करातील वाटा किती आहे तर 9%. आता हे दोन्ही लक्षात ठेवायचे मित्रांनो. हे जे 12% आहेत ते 12% मात्र कशामधून मिळतं तर ते केंद्राकडले जे अनुदान आहेत ते कलम 282 नुसार मिळतं. आधी नियोजन आयोग ठरवायचं आहे, आता नीती आयोगाच्या सल्ल्याने केंद्र शासन स्वतः ठरवतं. तर केंद्राकडील अनुदानाची संख्या जास्त आहे त्यामुळंच नियोजन आयोगावर काहीशी टीका व्हायची. कारण त्याच्या शिफारसीने जे वित्त आयोग आहे, वित्त आयोग 275 या कलमानुसार केंद्रीय करातला वाटा निश्चित करतो. आणि वित्त आयोग घटनात्मक असून सुद्धा फायनान्स कमिशन जो निधी देतो त्याचा वाटा कमी आहे. 275 नुसार केंद्रीय करातला वाटा किती आहे 9% आहे आणि केंद्राकडील अनुदान किती आहे ते 12%. हे 12% ते 282 कलमानुसार मिळतं. आणि हे जे 9% आहे ते 275 275 तिकडं 282 जे इंग्लिशमध्ये करतात त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये सांगतोय. त्यानंतर राज्याचा करित्तर महसूल किती आहे 5%. म्हणजे जे राज्याच्या सेवा असतील, म्हणजे समजा आपले जे पोलीस आहेत त्या अंबानीसारख्या व्यक्तींना सेवा देता आहेत किंवा सरकारचे स्वतःचे काय पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत तर त्याच्यातनं जे उत्पन्न आहे ते 5%. त्यानंतर रुपया खर्च कसा होतो हे पण महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात जास्त खर्च हा महसुली खर्चाच्या योजनावर होतो. आपल्यासाठी वेतन महत्त्वाचं आहे कारण आपण सरकारी सेवेत जाणार आहे. तर 24% किंवा 24 पैसे हे
खर्च वेतनावर होत आहेत, 12 पैसे किंवा 12% हे भांडवली खर्चावर होत आहेत, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. 10% हे पेन्शनवर खर्च होत आहेत, म्हणजे 1 रुपयातले 10 पैसे हे पेन्शनवर जात आहेत, 24% वेतनावर राहत आहेत. हे 2 लक्षात ठेवा. आणि 10% एवढाच खर्च हा मूळ कर्जाची मुद्दल फेडण्यासाठी होतोय, म्हणजे त्याचं जे मुद्दल आहे ते फेडण्यासाठी 10% एवढा खर्च होतोय. प्रिन्सिपल अमाऊंट फेडण्यासाठी 9% हे व्याज देण्यासाठी खर्च होत आहे. 4% एवढा खर्च हा किंवा 4 पैसे स्थानिक स्वराज्य संस्थांना GSTची भरपाई देण्यासाठी खर्च होतोय. तुम्ही बघितलं असेल की GST ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस राज्य सरकार हा स्थानिक स्वराज्य संस्थांना काय भरपाई देणार होतं, कारण जे राज्याच्या महानगरपालिकेचे LBT सारखे कर आहेत ते रद्द झाले होते. जकात सारखे कर रद्द झाल्यामुळं GST मधून त्यांना परतावा देण्यात येणार होता. तर ते 4% किंवा 4% तिकडे जातं आणि 5% एवढे अनुदानावर खर्च होतात. राज्य सरकार बरेच अनुदान देतं, वीजवर वगैरे अनुदान देतं, तर ते खर्च होणार आहेत. करविषयक काय तरतुदी बघा. राज्य सरकारचं जे GST डिपार्टमेंट आहे त्यांनी एक अभय योजना सुरू केली होती. GST लागू होण्यापूर्वी विक्री कर विभागातर्फे जे राबवण्यात येणारे कर आहेत तर त्या करासंदर्भातले जे सवलती आहेत ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहील. आता ह्याच्यामध्ये GSTने एक आदेश दिला होता की एका वर्षात जर 10,000 पर्यंत जर तुमची थकबाकी असेल तर ती रक्कम माफ होईल. म्हणजे 10,000 पर्यंत जर तुमची थकबाकी असेल करायची तर ती रक्कम माफ होणार आहे. आता अभय योजना 3 आहेत, तिन्ही लक्षात ठेवा. एक पुणे महानगरपालिकेने अभय योजना राबवली होती, ती मालमत्ता करावर दंडासाठी सूट होती. पुणे महानगरपालिका अभय योजना राबवत आहे, ते जे मालमत्ता कर आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रॉपर्टी टॅक्स म्हणतो त्याच्यावरच्या दंडावर सूट देतं. ही अभय योजना आहे ती राज्य सरकारच्या GSTवरची आहे. जर तुमचा GSTची थकबाकी 10,000 पर्यंत असेल तर त्या व्यापाऱ्यांची थकबाकी ही माफ होईल. ह्याचा फायदा 1 लाख पर्यंत व्यापाऱ्यांना होणार आहे. आणि तिसरी एक आहे ती कृषी संजीवनी योजना होती, जे वीज बिलावरचं जे दंड आहे तो माफ करण्यासाठी कृषी संजीवनी योजना सुद्धा राबवलेली होती. त्यानंतर पुढे बघा, आता जे मोठे व्यापारी आहेत, आता हे झाले छोटे व्यापारी, त्यांना 10,000 पर्यंत थकबाकीची रक्कम माफ होणार आहे. पण जे मोठे व्यापारी आहेत त्यांची जी रक्कम 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 20% रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावर दंड लावला जाणार नाही, त्यांनी पहिला टप्पा 20%चा भरता येईल. ते अशी व्यापाऱ्यांची संख्या 2,20,000 आहे, म्हणजे असे व्यापारी जास्त आहेत. पुढं बघा, जे CNG आहे ज्याला नैसर्गिक वायू म्हणतो, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, ह्याच्यावरचा जो मूल्यवर्ती कर आहे वॅट आहे त्याच्यावरचा दर हा 3.5% वरून 3% एवढा कमी करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. कारण ही एनर्जी असते ती ग्रीन एनर्जी समजली जाते, ह्याच्यामुळं प्रदूषण होत नाही. त्यामुळे CNGवरचा जो वॅट आहे तो 13.5% वरून 3% पर्यंत कमी करण्याचा प्रपोजल दिलेला आहे. त्यासोबत जे मुद्रांक शुल्क आहे ज्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा सवलत दिलेली आहे. राज्य सरकारच्या अंडर असणारे जे महामंडळ आहेत किंवा संस्था आहेत त्यांना जर आपण जनहितार्थ काय जमीन बक्षीसपत्राद्वारे दिली तर त्याच्यावरची स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात येईल. आता हे बक्षीसपत्र काय असतं, तर समजा माझी एखादी जमीन आहे, मी सरकारच्या वृद्धाश्रमाला किंवा सरकारच्या एखाद्या महामंडळाला देतोय तर त्यावर कुठलाही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, कारण ते जनहितार्थच जाते. जसं आपण इन्कम टॅक्सवर जे रिबेट देतो किंवा इन्कम टॅक्समध्ये सवलत देतो, जर आपण एखाद्या NGOला दिली किंवा सरकारला देणगी दिली, सरकारच्या PM केअरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जर देणगी दिली तर ती टॅक्स फ्री असते. तसेच ही जमीन जरी दिली तर त्याच्यावर पण स्टॅम्प ड्युटी लागणार नाही आहे. जसं आपण GSTवर अभय योजना होती तशीच मुद्रांक शुल्कावरील जो दंड होता न भरल्या बाबतीत तर तो सुद्धा दंडाची संदर्भात अभय योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आयात होणारे जे सोने चांदी आहे त्याच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तावर, दस्त म्हणजे हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट असतं स्टॅम्पसारखं, त्याच्यावरचा 0.1% मुद्रांक शुल्क आहे तो सुद्धा माफ करण्याचं प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढं बघा, आता सध्या आपण रो सुविधा सुरू करतोय ते आपण आर्थिक पाहणीमध्ये बघणार आहोत. 6 ठिकाणी नवीन रो सुविधा सुरू केलेली आहे. तर त्या जलवाहतुकीसाठी चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जे आता ह्याच्यामध्ये नॅशनल पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड असे वेगवेगळे मंडळं किंवा संस्था आहेत त्याच्या अंडर असणारे जे त्यांच्या अंतर्गत असणारे जे फेरी बोट आणि रो बोट आहेत त्यांच्याकरता जे मेरीटाईम बोर्डाकडून कर आकारले जातं त्याला 3 वर्षाकरता सूट दिलेली. रो बोट काय असतं तर एक मोठी जहाज असते त्याच्यावर आपण वाहनापासून पाळीव प्राण्यापासून नागरिकांची वाहतूक केली जाते. तर त्या रो बोटीवर जो कर आहे जो मेरीटाईम बोर्डामार्फत आकारला जातो त्याला 3 वर्षासाठी सूट दिलेली आहे. आता पर्यटनाविषयी काय काय केले तर कोयना, जायकवाडी आणि गोसूखुर्द इथं जल पर्यटन प्रस्तावित केलेले आहेत. लक्षात ठेवा,
कोयना जायकवाडी आणि गोसीखुर्दचं जे जलाशय आहे मागचं बॅकवॉटर आहे ते खूप मोठं आहे आणि तिथं पर्यटनाचा विकास करावा. त्यासाठी मग जलपर्यटन असेल म्हणजे नावाची वगैरे सुविधा असेल, त्यानंतर क्रूज असेल. जसं गोव्यात गेल्यावर तुम्ही बघताय मांडवी आणि जुवारीमध्ये कसिनो वगैरे चालतात किंवा तिथं मग कॅन्डल लाईट डिनर असतं रात्री, ते बोटीवर घेऊन जातात, 1000-2000 पर हेड घेतात. तसंच आपल्या इकडं पण पुढच्या काळात सुरू होईल. सध्या आपल्या इकडं पानशेत किंवा मग इकडं खडकवासल्याच्या बाजूला नाईट कॅम्पिंग सुरू आहे, तर त्यापेक्षा या जलपर्यटनाला अजून जास्त प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर जव्हार जे पालघरमध्ये आणि फरदापूर जे औरंगाबादमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यासोबतच अजिंठा, वेरूळ आणि महाबळेश्वर, त्यासोबतच लोणावळा इथं पर्यटन विकासाकरता पायाभूत सुविधा निर्माण केली जाणार आहे. फरदापूर लक्षात ठेवा, औरंगाबादमध्ये जास्त फेमस नाही पण लक्षात राहावं कारण ते बजेटमध्ये आलेलं आहे. ते विचारू शकता जोड्या लावायला भूगोलमध्ये पण तुम्हाला. तर पुरातत्व स्मारकाच्या जतन आणि संवर्धनासाठी जिल्हानिहाय वारसा सोसायटी सुरू केली जाणार हे आपण बघितलं. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आफ्रिकन सफारी सुरू केली जाणार आणि पुणे विभागात बिबट्या सफारी सुरू केली जाणार आहे. तर मित्रांनो, इथं आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प संपला आहे. इकॉनॉमिक्स व्हॅल्यू एडिशन बूस्टर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही महेश पाटील सरांचं जे इंग्लिशचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यावरून हा कोर्स जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो.